सुटलं ना मग तोंडाला पाणी. कढी पकोडा बघून चला मग बघूयाची रेसिपी. तर सगळ्यात आधी मी यासाठी घेते इथे 1 कटोरी दही. हे दही बघा खूप घट्ट आहे, म्हणजे घरी बनवलेलं दही आहे. तुम्ही मार्केटमधून आणता तेही घेऊ शकता, पण मी घरचंच यूज करणार आहे. आणि त्यानंतर मी हे जे दही आहे मी ते मिक्सरमध्ये टाकून घेईल, कारण की त्याचे जे मोठे मोठे दाणे असतात ते कसं तरी वाटतात, त्यामुळे ते आपण एकत्र ब्लेंड करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकूया बेसन, कारण बेसनची कढी बनवतो आपण, तर ऑब्व्हियसली बेसन तर यूज होणारच आहे. कारण की आणि मी जी साधी पद्धती दाखवते आहे हीच पद्धत मी फॉलो करते जेव्हा घरी मी कढी बनवते. आणि ही कढी तुम्ही खरंच बनवून बघा, खूप खूप टेस्टी लागते. तर बघा मी इथे हे ब्लेंड करून घेतलं एकदम स्मूथ पेस्ट. त्यानंतर मी इथं काय घेतलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या एवढं साईज लागणार. त्यानंतर जे मी लसूण घेतले आहे ते मी एका खलबत्त्यात टाकून बारीक असं कुटून घेणार आहे. त्यात थोडं जिरे घातले आहे मी. जिरे आणि लसणाचा जो फ्लेवर आहे, ओ माय गॉड, एक नंबर लागतो कढीमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी फॉलो करून तुम्ही एकदा कढी बनवून बघा. आता मी ही केलं आहे बारीक. त्यानंतर आता मी काय करणार आहे, ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्यांना अशी बारीक कट लावून घेते चाकूच्या साह्याने, कारण की ते जेव्हा आपण तेलात टाकतो ना तर ते असे तडतड उडतात तेव्हा ते आपल्या फेसवर पण उडायची शक्यता असते, त्यामुळे मी त्या चाकूने बारीक कट केलं आहे. त्यानंतर इथे घेतली मी कोथिंबीर. आता ती मी कट करून घेणार आहे बारीक, कारण ते आपल्याला नंतर भज्यासाठीही यूज होणार आहे आणि कढीसाठीही यूज होणार आहे, त्यामुळे मी थोडी जास्तच घेतली आहे. त्यानंतर इथे मी आता ठेवणार आहे ज्यामध्ये मी कढी बनवणार आहे. मी पातेलं घेतलं इथं, त्यामध्ये घालून घेणार आहे मी आता 4 मोठे चमचे तेल. व्हेजिटेबल ऑइल घेतलं आहे मी इथे. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहे ही जी कढीपत्ता काढून ठेवले मी ते कढीपत्ता घालणार सर्वात प्रथम. कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यात मी घालणार आहे 1 मोठा चमचा मोहरी. मोहरी ही खूप मेन असते कढीमध्ये, जेव्हा ती दिसते ना अशी आजूबाजूने तेव्हा एक नंबर दिसते. आता इथे आपली मोहरी तडतडून झाली आहे, म्हणजे बऱ्यापैकी ते फ्राय झालं आहे कढीपत्ता आणि मोहरी. आता यात मी टाकून घेणार आहे ही नागहिंग. म्हणजे नागहिंग ही खूप स्ट्रॉंग असते, आता घरामध्ये हीच यूज करतो आम्ही, त्यामुळे मी हीच टाकणार आहे. तर इथे अर्धा चमचा मी हिंग टाकली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ज्या कापून ठेवल्या होत्या हिरव्या मिरच्या, त्या सगळ्या हिरव्या मिरच्या मी यात घातल्या. हिरव्या मिरच्याचा जो फ्लेवर येतो कढीमध्ये तोही अप्रतिम असतो. आणि थोडं सांभाळून, कारण की त्या मिरच्या जेव्हा तडतडतात पूर्ण फेसवर इकडे तिकडे त्या उडतात. आता या मिरच्या इथे खूप तडतडत आहे, त्यामुळे मी इथे काय केलं आहे, झाकण लावून घेतलं आहे. 2 मिनटं मी फक्त झाकण ठेवेल आणि लगेच काढून घेईल, कारण मिरच्या जळण्याची शक्यता आहे त्यामुळे. आणि त्यानंतर मी लगेचच ही लसूण आणि जिऱ्याची जी कुटून ठेवलेली पेस्ट होती मी ती टाकून घेते आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते, कारण की कुठेही करपण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी हे चालवून घेते. तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिरच्या अशा मस्त फ्राय झाल्या आहेत, जास्त करपल्याही नाही आहे, म्हणजे मीडियम फ्राय झालेल्याच आहेत. त्यानंतर मी ते टाकून घेणार आहे 1 मोठा चमचा हळद. हळद तर लागणारच आहे, कारण की पिवळसर कढी दिसली पाहिजे, तेव्हाच दिसायला छान आणि खायला पण इच्छा होते. त्यानंतर मी ते दह्याचं जे मिक्सचर करून घेतलं होतं ते मी याच्यात ॲड करून घेणार आहे. आणि हवं तेवढं कन्सिस्टन्सीसाठी तुम्हाला जेवढं पाणी लागतं तुम्ही तेवढं टाकू शकता. मी थोडं टाकलं आहे, कारण की आमच्या घरात थोडी घट्ट कढी खाल्ली जाते, घट्टच आवडते, त्यामुळं मी थोडं पाणी टाकलं आहे. आता हे मिक्स करून यामध्ये घालून घेणार आहे मी जी कापून ठेवली होती ती कोथिंबीर. इतका सुंदर वास सुटला आहे गाईज. आता यात मी ॲड करणार आहे अजून थोडं पाणी, कारण की उकळल्यानंतर तिची जी कन्सिस्टन्सी होते ती जी थोडी घट्ट होऊन जाते, त्यामुळं थोडं पाणी जास्त ठेवायचं. यानंतर आता मी हे जे घेतलं आहे 1 वाटी बेसन घेतलं आहे भज्यांसाठी, कारण आपण कढी पकोडा बनवणार आहे गाईज. तर बघू शकता आता यात मी घालणार आहे चिमूटभर हिंग. जी मी कढीमध्ये टाकली होती तीच हिंग मी इथं वापरणार आहे. त्यानंतर मी हातावर घेतला असा ओवा, तो आपण हाताने असा चोळून घ्यायचा आहे, कारण त्याचा 1 नंबर फ्लेवर लागतो गाईज. त्यानंतर जी मी अर्धी कोथिंबीर साईडला काढून ठेवली होती तीच मी याच्यात घालणार आहे, आणि ही भजी खूप अप्रतिम होता गाईज. त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. हे सगळं एकजीव करायचं आहे चमच्यानेच.
आता हे मिश्रण इथे एकजीव झालं आहे. त्यानंतर मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे चिमूटभर खाण्याचा सोडा, कारण ही भजी फुगली पाहिजे आणि कढी जी आहे ती आतमध्ये एकदम मुरली पाहिजे, त्यासाठी मी इथे सोडा ॲड करणार आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता आपली कढी आहे ती उकळून झाली आहे, म्हणजे बऱ्यापैकी कढी झालीच आहे. बघू शकता तुम्ही इथे आपली कढी उकळली आहे आणि हिची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, म्हणजे परफेक्ट प्रमाण बसलं आहे. त्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करते चवीपुरतं मीठ. सहसा मी अर्धा चमचा टाकलं आहे मीठ, तुम्ही बघू शकता. त्यानंतर थोडीशी उरलेली कोथिंबीर मी वरतून टाकून घेतली आहे. आता इथे मी झाकण लावून घेतलं आहे आणि ही कढईचं जे पातेलं आहे मी साईडला करून घेणार थोड्या वेळासाठी. त्यानंतर इथे घेतले आहे मी कढई भज्यांसाठी आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल तापल्यानंतर आपण जी भज्याचं मिक्सर करून ठेवलं आहे त्याच्या आपण छोटे छोटे अशी भजी काढून घेणार आहे. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने काढू शकता, हातानेही काढू शकता. मला हे थोडं बेटर वाटलं त्यामुळे मी काढून घेतले. ही बघा पहिली बॅच आपली तळून झाली आहे. तर आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच, तिसरी बॅच असं सगळे भजी काढून घेऊ आपण. आता मी हाताने टाकते, कारण की ते चमच्याने थोडं मला कसं तरी वाटत होतं, त्यामुळे मी हातानेच टाकते. तुम्ही बघू शकता इथे मी भजी टाकून घेतली आहे. आता ही खरपूस होईपर्यंत मी याला फ्राय करणार आणि त्यानंतर मी भजी काढून घेणार. अशा प्रकारे आपण सगळी भजी तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हळद न टाकता आपला भज्यांचा रंग किती अप्रतिम आला आहे. तर हे बघा इथे आपली सर्व भजी तयार आहे. छान दिसत आहेत ना. त्यानंतर आता इथे मी घेतली आहे एक पळी, कारण की आपल्याला कढीला तडका द्यायचा आहे. तर त्या पळीमध्ये मी 3 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, त्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग, त्यातच मी ॲड करणार आहे थोडीशी जिरं ॲड केल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे लाल मिरचीचा कूट, जो मी घरी स्वतः बनवते. आणि त्यानंतर मी इथे मोठ्या काही लाल सुकलेल्या मिरच्याही ॲड करणार आहे. त्या जेव्हा कढीमध्ये आपण टाकतो ना, एक नंबर दिसतं. हे बघा इथे आपला तडका आता फ्राय होत आहे. मी याला थोडा चमच्याने हलवून घेते, कारण की आजूबाजूने मिरच्या जळत होत्या, त्यामुळे मला चमच्याने हलवावं लागलं. या ठिकाणी मी इथे तडका फ्राय केला आहे, तुम्ही बघू शकता गाईस. आता हा तडका मी डायरेक्ट कढीमध्ये ओतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली कढी तयार आहे आणि इथे मी सर्व करून घेतली आहे भातासोबत, सॅलडसोबत आणि भजीही टाकली आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे कढी आणि चवीलाही एक नंबर लागते गाईस. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.